एक चाहूल प्रीतीची भाग 3। आज पूर्ण देशमुख मॅन्शन लाईट्सचे जगमगत होतं। चारही बाजूंना सुंदर फुलांनी सजावट केलेली होती। हॉलच्या मध्यभागी एक सुंदर मंडप बांधलेलं होतं, ज्यामध्ये बसलेले पंडितजी लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते। या लग्नाला देशातील मोठमोठे लोक आणि मीडियावाले उपस्थित होते। सगळ्यांनीच अधिराजच्या या अचानक केलेल्या लग्नाच्या अनाउन्समेंटमुळे पूर्णपणे धक्का खाल्ला होता। याच कारणामुळे आज सगळ्या न्यूज चॅनल्सवर हीच वेडिंग हायलाइट होती। कुणालाही अधिराज देशमुखचं लग्न मिस करायचं नव्हतं। तसंच दुसरीकडे पिहू, सोहा आणि अनुष्का खाली आल्या आणि लगेचच तिथे उपस्थित सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं। घरचे लोक अनुष्काच्या या नवीन अवताराने थक्क झाले होते, परंतु बाकी सगळे पाहुणे फक्त पिहूच्या सौंदर्याकडे बघत होते, खास करून मुलं। तेव्हाच अनुष्काजवळ एक व्यक्ती आला, ज्याचं नाव अर्णव देशमुख होतं। ते अधिराजचे वडील होते, ज्याचं वय 51 वर्ष होतं, पण दिसायला ते अजूनही 43 ते 44चेच वाटत होते। अर्णवजी अनुष्काजवळ येऊन म्हणाले, क्या बात आई, मला वाटलं होतं की आजपर्यंत माझे 3च मुलगे होते, पण आज कळलं की माझी एक खूपच सुंदर मुलगीही आहे। अर्णवजींचं हे वाक्य ऐकून सोहा हसत म्हणाली, तुम्ही बरोबर म्हणालात डॅड, मी देखील अनुष्काला असंच म्हटलं होतं। सगळे एकत्र हसायला लागले, तर अनुष्का चेहरा करत म्हणाली, हम व्हेरी फनी डॅड, इथे जोक मारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाला विचारलं असतं की त्याला हे काय लग्नाचं वेड लागलंय, तेही या लिपस्टिकच्या दुकानासोबत। अनुष्काचं बोलणं ऐकून अर्णवजी म्हणाले, माझा मुलगा म्हणजे तुझा भाऊ आहे, जर तुला इतकीच प्रॉब्लेम असेल तर तू स्वतः का नाही विचारत? माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून का चालवत आहेस? अनुष्काने त्वरित उत्तर दिलं, तुम्ही त्याचे वडील असून देखील त्याच्यापुढं काही बोलू शकत नाही, तर मग मी काय बोलणार? यावर अर्णवजी हलक हसत म्हणाले, म्हणून चुपचाप हे लग्न एकसे कर आणि हो, याचा सगळा दोष माझ्या डॅडला जातो, त्यांनी अधिराजला अगदी त्यांच्यासारखं बनवलंय। अर्णवजींच्या या वाक्याने अनुष्काने सहमत दर्शवत म्हटलं, हो, आणि ते स्वतःवर गेले आणि आम्हाला भोगायला ठेवून गेले। दुसरीकडे अधिराजच्या रूममध्ये अधिराज आपल्या रूममध्ये नवरीच्या गेटअपमध्ये पूर्णपणे तयार होता। त्याने आज सोनेरी कॉलरचा कुर्ता घातला होता आणि त्याच्या डोक्यावर सेफ होता, ज्यामध्ये सुंदरसा डायमंड ब्रूच लावलेला होता। सध्या अधिराजच्या हातात काही पेपर्स होते आणि त्याच्यासमोर निहारिकाचे वडील केशव दिवान उभे होते। निहारिकाचे वडील अधिराजकडे बघत म्हणाले, अधिराज, जसं तू सांगितलं होतं मी सगळ्या शेअर्सच्या ट्रान्सफर पेपर्सवर साईन केलंय। आता तरी या लग्नात काही प्रॉब्लेम येणार नाही ना? यावर अधिराज कुठलेही एक्सप्रेशन न देता म्हणाला, नाही, आता कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही, चला खाली जाऊया। अधिराजचं उत्तर ऐकून केशवजींनी सुटकेचा श्वास घेतला आणि म्हणाले, ठीक आहे चला। लवकरच अधिराज सीढ्यांवर येऊन उभा राहिला आणि मग एक एक करून खाली उतरू लागला। तिथं उपस्थित सगळ्यांची नजर फक्त अधिराजवरच खिळली होती। तो या क्षणी एखाद्या राजकुमारासारखा कमी वाटत नव्हता। त्याला पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलींच्या श्वासांचा आवाजच थांबला होता। तेव्हाच अनुष्का फुसफुसत पिहूच्या कानात म्हणाली, यार काहीही म्हण, दादा हँडसम तर खूपच आहे। आज किती मुलींचं हार्ट ब्रेक होणार आहे माहिती नाही। अनुष्काचं बोलणं ऐकून सोहा म्हणाली, हो अनुष्का, तुझं म्हणणं बरोबर आहे। तर त्याचवेळी पिहू देखील अधिराजला पाहत मनात म्हणाली, दिसायला तर हा एकदम स्वप्नातल्या राजकुमारासारखा वाटतो, पण वास्तवात एकदम नेविल आहे। दुसरीकडे अधिराज खाली येऊन काही बिझनेसमॅन सोबत बोलत होता आणि त्याचवेळी त्याचं लक्ष पिहूवर गेलं, जी सध्या खूपच सुंदर दिसत होती। अधिराजने पिहूला खूप प्रेमाने पाहिलं आणि लगेचच त्याच्या असिस्टंटला काही इशारा करून मंडपावर जाऊन बसला। थोड्या वेळात पंडितजींनी मंत्रांचा पाठ सुरू केला। निहारिकालाही मंडपात बोलावलं गेलं होतं। निहारिकाच्या सगळ्या मैत्रिणी तिला सोबत घेऊन येत होत्या। सध्या निहारिकाने लाल रंगाचा लहंगा घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती। तिच्या चेहऱ्यावरून स्माईल जाण्याचं नावच घेत नव्हती। तिला पाहून अनुष्का पिहूला म्हणाली, आज तर ही सुद्धा सुंदर दिसत आहे यार। यावर पिहू हसून म्हणाली, हो,
सुंदर तर दिसते आहे, आणि मुलगी तिच्या लग्नाच्या दिवशीच सर्वात जास्त सुंदर दिसते. तर अनुष्का म्हणाली, पण काहीही असो, तुझ्यापेक्षा कमीच सुंदर आहे. यावर पिहूने स्टाईल मारत म्हटलं, आता मी काय करू? मी परीसारखी सुंदर आहे तर. अनुष्का चेहरा करत म्हणाली, बस कर, नेहमी स्वतःचीच तारीफ करत राहतेस. आणि पिहू हसत म्हणाली, सुरू कुणी केलं? तेव्हाच सोहा त्यांना मध्येच थांबवत म्हणाली, अरे बस करा आता तुम्ही दोघी, चुपचाप लग्न बघा. तोपर्यंत निहारिकाही मंडपात जाऊन बसली आणि हळूहळू विधी पुढे सरकत गेल्या. आणि तेव्हाच अचानक तिथल्या सगळ्या लाईट्स बंद झाल्या. या अंधारात सगळ्यांच्या आवाजांनी गजबज सुरू झाली. यावर अनुष्का कन्फ्यूज होऊन म्हणाली, यार, ही लाईट कशी गेली? तेव्हाच अर्णवजी जोरात आवाज देत म्हणाले, कोणीतरी स्टाफ जाऊन लाईट्स चेक करा. चारी बाजूंनी हालचाल सुरू झाली आणि तेव्हाच या अंधारात एक प्रोजेक्टरच्या लाईटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिथे एक व्हिडिओ प्ले होत होता. त्या व्हिडिओमध्ये केशवजींच्या सगळ्या काळ्या कामांचे पुरावे फ्लॅश होत होते. हे पाहून सगळे मीडियावाले त्याचे फोटो काढू लागले आणि सगळे लोक शॉकमध्ये गेले की हे सगळं काय चाललं आहे. तेव्हाच केशवजी चिल्लावून म्हणाले, हे सगळं काय बकवास चाललं आहे इथे. बंद कर आहे, असं म्हणत त्यांनी पुढे जाऊन प्रोजेक्टर खाली फेकून दिला. त्यानंतर लगेच सगळ्या लाईट्स ऑन झाल्या आणि अधिराज तिथे चालत येऊन केशवजींच्या समोर उभा राहून म्हणाला, कसं वाटलं माझं सरप्राईज? तुम्ही मला 48 तास दिले होतेस तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी आणि बघा या 48 तासात मी तुम्हाला रस्त्यावरच नाही तर पोलीस बेड्यांच्या मागे पाठवण्याची देखील तयारी करून ठेवली आहे. तेव्हा अधिराजने सभोवतालच्या लोकांकडे एक नजर टाकली आणि पुन्हा केशवजींकडे बघत म्हणाला, आता बघितलंस का अधिराज देशमुखशी पंगा घेण्याचा परिणाम? इथं उपस्थित असलेल्या लोकांसह पूर्ण देशाने हे पाहिलं आहे की तू या देशाला कसं उद्ध्वस्त करत होतास. ह्याला म्हणतात जशास तसं. हे लग्न फक्त एक बहाणा होता तुम्हाला सगळ्यांसमोर उघड करण्याचा, जेणेकरून सगळ्यांना कळेल की अधिराजाशी पंगा घेण्याचा शेवट काय असतो. हे शब्द अधिराजने खूप रागात म्हटले. तेव्हाच तिथे पोलिसांचा तताफा आला आणि केशवला अटक केली गेली. सर्वांना समजलं होतं की हे लग्न फक्त आणि फक्त केशव दिवाणला रंगेहाथ पकडण्यासाठी अधिराजने पसरवलेलं जाळं होतं. हे सगळं पाहून पिहू आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अगं अनुष्का, असं वाटतंय जणू आपण एखादा सिनेमाचा सीन पाहतोय. त्यावर अनुष्का म्हणाली, तू खरं बोलतेस ग, दादा काय करणार आहे हे कुणालाच कळत नाही. या सगळ्या नाट्यानंतर सगळे लोक तिथून निघून गेले. मीडिया लोकांनी अधिराजला काही प्रश्न विचारून काही वेळातच तिथून काढता पाय घेतला. पण पंडितजी अजूनही तिथे होते कारण अधिराजने त्यांना थांबायला सांगितलं होतं. सगळे गेल्यावर हॉलमध्ये आता फक्त घरच्यांसह पिहू आणि निहारिका उरले होते. निहारिकाने पाहिलं की पंडितजी अजून तिथे आहेत तर तिला एक आशा वाटली की कदाचित अधिराज तिच्याशी लग्न करेल. तेव्हा अधिराजच्या आजीने त्याला विचारलं, अधिराज, हे सगळं करायचं होतं तर लग्नाचं नाटक का केलं? यावर अधिराज म्हणाला, कारण मला केशव दिवाणचे शेअर्स पाहिजे होते, जे तो मला लग्नाच्या दिवशीच देणार होता. मग आजीने पुन्हा विचारलं, पण अधिराज, लग्नाचं काय? तुला आठवतंय ना की तुला पुढील 2 दिवसांत लग्न करायलाच हवं कारण तुझ्या आजोबांनी वसियत लिहिली आहे की तुझं 30व्या वर्षापूर्वी लग्न झालं पाहिजे, नाहीतर ही सगळी प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये जाईल आणि आता तर 2 दिवसांत तुझं 30वं वर्ष पूर्ण होणार आहे. यावर अधिराज म्हणाला, मी काहीच विसरलो नाही आजी. माझं लग्न आज आणि आत्ता होईल. अधिराजचं बोलणं ऐकून अर्णवजींनी आश्चर्यचकित होऊन विचारलं, तू निहारिकाशी लग्न करणार आहेस? अधिराजने स्पष्ट नकार देत म्हटलं, नाही. अधिराजच्या उत्तराने सगळे घरचे आश्चर्यचकित झाले कारण इथे उपस्थित लोकांमध्ये फक्त निहारिकाच होती ज्याच्याशी अधिराज लग्न करू शकतो. अधिराजने लग्नास नकार दिल्यावर निहारिकाचा काय रिॲक्शन असेल, आणि शेवटी अधिराज कोणाशी लग्न करणार आहे? टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.